नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत व पंचायत समिती उमटेकच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे जन आयोजन करण्यात आले। तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काल उमटेक मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। यात अनुसूचित जातीच्या मुलांना वसतिगृह प्रवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 9वी व 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी हा कार्यक्रम मान्य सुनील बाबू केदारच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकडे यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण पूर्ण जिल्हाभर करत आहोत। ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेला डीपीडीसी मधून निधीची कात्री लागत आहे आणि समस्त जिल्ह्याचे आमदार हे बघत आहे, तरी जिल्हा परिषदेची बाजू ठेवत नाही, जेणेकरून जिल्हा परिषद म्हणून झालेले तयार नेतृत्व आहे, मग ते सुनील बाबू केदार असो, अनिल बाबू देशमुख असो, असे कितीतरी आमदार आणि खासदार मंत्री या जिल्हा परिषद तयार केलेले आहे। पण त्याच जिल्हा परिषदला संपवण्याचा कट या महायुती सरकारने रचलेला आहे। त्या कटाला आम्ही उत्तर म्हणून आम्ही कुठे किती निधी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असेल तरी आम्ही गोरगरीब जनतेच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या योजनांना कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही आणि त्यांच्या दारापर्यंत आम्ही योजना पोहोचवू हा संकल्प घेऊन आम्ही आज ह्या योजनांची वारी आपल्या दारी हा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सर्व जिल्हाभर हा कार्यक्रम करत आहे। येत्या बरोबर मोगर कसा गेट, सफारी गेट हा सुरू केलेला आहे। आपण माहिती घेऊ शकता। पर्यटनावर माझा हात आहे, पर्यटनाला सामोर नेणार नक्की।